तर आजची जी रेसिपी आहे तिचं नाव आहे तांदूळाची भाजी, जी प्रत्यक्षात तांदूळजा या औषधी वनस्पतीची भाजी होय, जी ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. हिला बनवणे अगदी सोपे आहे. हिला लागणारी साहित्य पण खूप कमी वापरले जातात भाजीमध्ये. तर इथे मी भाजी ही पाण्यात धुवून ठेवली आहे. जिरा, राई आणि हिरवी मिरचीचा ठेचा, ज्याच्यात मी लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टमाटा घेतला आहे. त्यानंतर इथे शेंगदाण्याची कूट आहे. तर इथे तेल गरम केलं आहे. आता ह्या गरम तेलात आपण जिरा, मोहरी टाकूया आणि हे पूर्णपणे तडतडल्यावर आपण मग ह्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा टाकू. तर हे चांगल्या प्रकारे तडतडलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकू. 2 चमचे मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. जर तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही 3 चमचे हा ठेचा टाकू शकता. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची भाजी पाण्यामध्ये आणि जसंच तेल सुटलं त्या हिरव्या मिरचीच्या ठेच्याला की आपण ही भाजी त्यात सोडूया. हिला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. ठेचा आणि भाजी एकजीव झाला पाहिजे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठलाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीला स्वतःच्या अंगाचं पाणी सुटतं. तर पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपण हिला झाकून किंवा उघड्याने सुद्धा याचं पाणी आटून घेऊ शकतो. तिथे बघू शकता तुम्ही, हिला पाणी सुटायला तयार झाली आहे. आता भाजी पूर्णपणे शिजली आहे. हिला चांगलं स्मॅश करून घ्यायचे. तुम्हाला लंबी पाहिजे तर तुम्ही लंबी ठेवू शकता. तुम्हाला बारीक पाहिजे तर अशीही तुम्ही पाणी आटल्याच्या टायमाला हिला स्मॅश करू शकता. भाजी पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे. ड्राय झाल्यावरती आता आपलं शेवटचं इन्ग्रेडियंट जे शेंगदाण्याची कूट होते ती ह्यात टाकायची आहे. तिलाही चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता आता भाजी पूर्ण ड्राय झाली आणि कूटसुद्धा त्याच्यामध्ये मुरला आहे. आपली भाजी तयार आहे पूर्ण पाणी आटून. बघू शकता तुम्ही किती हिरवीगार भाजी झाली आहे. तर आता ह्या भाजीला तुम्ही पोळीसोबतही सर्व करू शकता किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी सोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता.